आता पाहूया मंत्रिपदाबाबत जो खल सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजधानी दिल्लीत भेटीगाठी, नितीन गडकरी, राजनाथ सिंहांच्या निवासानी फडणवीसांची भेट, तर राष्ट्रपती भवनात दाखल होत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचीही घेतली भेट। काही खात्यांवर महायुतीत समन्वय होत नसल्याने भाजपचीही यादी अडकून आहे। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणार नाही, सूत्रांची माहिती। शिंदे गटात इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद, इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा हा तोडगा। शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि केसरकरांच्या नावाला शिंदे गटातूनच विरोध, सूत्रांची माहिती। तर या नावांवर भाजपचाही आक्षेप। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची काल एकनाथ शिंदेंसोबत भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा, तर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती। काही खात्यांवरून महायुतीतल्या असमन्वयामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा, अद्याप भाजपचीही यादी फायनल नाही, तर येत्या 1 ते 2 दिवसात विस्तार होणार असल्याचा शिरसाटांचा दावा। छत्रपती संभाजीनगरमधील रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा, अतुल सावे, प्रशांत बंब, शिरसाटांसह इतर नावही चर्चेत। 3 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शिवसेनेच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। शिंदेंना गृह खातं मिळावं यासाठीचा आग्रह सोडलेला नाही, आमचा आग्रह कायम असला तरी शिंदे निर्णय घेतील, गुलाबराव पाटलांचं विधान।